तर सूरज घरामध्ये असा व्यक्ती आहे ना, त्याच्या काही गोष्टी ऐकले की वाईट वाटतं, पण काही गोष्टींमुळे खरंच हसायला येतं. अशीच एक गोष्ट डोळ्यात पाणी आणण्यासारखी आहे. तर इकडे अभिजित विचारतो की तू रोज एक व्हिडिओ बनवतोस का? तर तो सांगतो की नाही, मी रोज एक व्हिडिओ नाही बनवत, आता मी बनवतच नाही. त्याचं रिझन हे आहे की त्याला आता कॅमेरा जो धरायला कोणतरी लागतं, समोर कॅमेरा धरताना तो ॲक्शन करतो, तो कॅमेरा धरायला त्याचं कोणी नसतं. मग तो काय करतो की ज्या दिवशी लहान मुलांच्या शाळेला सुट्टी असते, कारण त्याचे जे कोणी भाच्या भाची असतील तेच येतात, आणि ज्यावेळेस शनिवार रविवारी सुट्टी असते त्या एकाच दिवशी तो बरेच व्हिडिओ करतो आणि प्रत्येक दिवशी ते अपलोड करत असतो. तर इकडची स्टोरी सांगून अभिजित यांना खरंच भारी वाटतं, आणि पॅडी देखील म्हणतो की याला बघून ना असं वाटतच नाही. तेवढ्यात घनश्याम येतो आणि म्हणतो की हो, एकदम स्टायलिश आहे. मला असं वाटलेलं की हा भांडणारा वगैरे असेल, एकदम दादागिरी करणारा, पण हा एकदम साधा आहे. तर तो म्हणतो की अभिजित मग पुढच्या फ्रंट कॅमेराने करत जा ना. तर तो सांगतो फ्रंट कॅमेराने मला ॲक्शन नाही करता येत, बॅक कॅमेरा असेल तर ॲक्शन चांगली करता येते, मग डायलॉग चांगले म्हणता येतात, आणि ते व्यवस्थित नाही दिसत फ्रंट कॅमेरामध्ये. कारण निखिलचं सजेशन असतं की कुठेतरी तो खोचून ठेवत जा मोबाईल आणि त्याच्यामध्ये बघून ॲक्शन करत जा, पण ते व्यवस्थित नाही येत, असं सूरजचं इकडे म्हणणं असतं. तर सूरजच्या अशा काही गोष्टी ऐकल्या ना खरंच खूप वाईट वाटतं. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.